धन्यवाद गिरासाहेब. या ठिकाणी मात्र आव्हान तर धाव्यांना श्री गणेशा झाला. खोदून काढलाय अक्षरशः. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मधून चेंडू फरार. हा येतोय चौकार. गोलंदाजी मार्कवर तेजस मडवी. पिटूचं पहिलं षटक टाकतोय. त्या ठिकाणी मात्र सन्मान दिला. काऊ कॉर्नर शॉर्ट कॉर्नर रिझन मध्ये त्या ठिकाणी खराब फेकी डायरेक्ट हिट करायचं होतं. इथे मात्र संधीचं सोनं केलं आणि या ठिकाणी 2 धावा आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहतोय. स्कोरबोर्ड 7 धावा. सात धावा धावपलकावर. पहिला चेंडू अवंतर फेकला होता. त्याच्यानंतर मात्र चौकार. त्यानंतर दुहेरी धावसंख्या नोंदवली. अविनाश जाधव आणि राहुल जाधव ही जोडी. या ठिकाणी मात्र राहुलने बॅटचा पेस ओपन केलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल आउट ऑफ पार षटकारासाठी. या ठिकाणी मात्र क्रॉस द लाईन केलाय. स्क्वेअर लेग रिझन मधून चेंडूला मात्र सरळ सीमारेषा पार दाडलंय आणि या चौकारानं संघाची धावसंख्या धावपलकावर आपण पाहतोय 17 धावा. या ठिकाणी मात्र विचार केला तर चांगली सुरुवात राहुलनं दिली. डीजे तडाका. संघाची धावसंख्या धावपलकावर आपण पाहतोय 23 धावा. डीजे भूषण पाटील ज्याने मागच्याच हप्त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक मिळवली होती. तो बाईकर मॅन गोलंदाजी मार्कवर भूषण पाटील
तर स्ट्राईकवर अविनाश. इथे मात्र पॅटर्न बॉलचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. पॉइंट रिझन मध्ये सिंगल मिळाली. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 24 धावा. सामना आपण पाहतोय एका बाजूने परी 11 नेवाली, परी 11 जय भोले नेवाळी विपक्ष आई गावदेवी शिरवली. या दोन संघामध्ये आपण सामना पाहतोय. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळलाय. पुन्हा एकदा मोठा तडाखा, अजून एक षटकार. अहंकार माजवलेला तो फलंदाज राहुल जाधव बॅक टू द डग आउट. सचिन पाटील या ठिकाणी मात्र इंडियन ऍक्शन मध्ये तिसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी दाखल झालाय. त्याच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी असेल. सोन्या चिराडे यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल षटकारासाठी. भूषण पाटीलनं मात्र पहिला चेंडू सिंगल दिली, त्याच्यानंतर मात्र षटकार आला आणि त्याच्यानंतर मोठी गोल्डन विकेट संपादित केली. अर्थातच राहुल जाधवला मात्र तंबूचा रस्ता दाखवला. अविनाश आणि सचिन पाटील या ठिकाणी बराच वेळ चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चुका नसतील. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र झेल पकडला आणि बॅक टू बॅक या ठिकाणी मात्र दोन फलंदाजांना बाद करतोय भूषण पाटील. षटक फेकण्यासाठी भूषण पाटीलचा वापर केला. ज्या भूषणनं पहिला चेंडू डॉट फेकला, त्याच्यानंतर त्याच्या गोलंदाजीवर प्रहार चढवला, तो षटकार आला आणि त्याच्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने बॅक टू बॅक दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. तर नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय हरेश जाधव. रिवर्स अटॅक केले आहे. रिवर्स दुधारी तलवार म्हटलं जातं. लगी तो आबाद नाही तो बर्बाद. इथे मात्र फलंदाज आबाद झालाय. हा येतोय चौकार.
धावसंख्या धावपलकार आपण पाहतोय 34 धावा आल्या आल्या मात्र फलंदाज हरेशनं बॅटचा पेस ओपन केलाय. पहिल्याच चेंडूवर चौकार आला. क्रॉस द लाईन खेळलाय त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा मिळतील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावपलकावर 36 धावा. 36 धावा धावपलकावर लावल्यात. आतापर्यंत विचार केला तर 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानात पाठवायची आहे. म्हणजे 12 चेंडूंचा खेळ संपला. 12 चेंडूमध्ये 36 म्हणजे 18.00च्या सरासरीनं या ठिकाणी मात्र धावा जमवण्यात यश आलंय. अतिशय चांगली फलंदाजी राहिली सलामीवीर राहुलची. ज्या राहुलनं मात्र अतिशय चांगला खेळ केला आणि त्याचाच मोबदला म्हणून या ठिकाणी मात्र आपण परी 11 जय भोले नेवाळी या संघाची धावसंख्या मजबूत स्थितीत आपण पाहतोय. अविनाश जाधव आणि हरेश जाधव खेळपट्टीवर आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तिसरं षटक फेकण्यासाठी अनिल मडवी, आर्यन मडवी. अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर चेंडू डीप मध्ये राहिला. चांगली गोलंदाजी ची सुरुवात आर्यन मडवीनं केली आहे. कमबॅक करावा लागेल कारण 2 षटकामध्ये 36 धावा धावपलकावर लागल्यात. त्याच्यामुळे मात्र कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल ती आर्यन मडवीला. स्ट्राईकवर फलंदाज अविनाश सलामीला आला. या ठिकाणी मात्र मिड विकेट रिझन मध्ये खेळून काढला. ऑन साइड रिझन आणि त्या ठिकाणी मात्र सिंगल मिळाली. सिंगलनं संघाची धावसंख्या धावपलकावर आपण 37 धावा पाहतोय. हरेश जाधवच्या बॅट मधून एक चौकार आलाय. या ठिकाणी मात्र आपण सामना पाहतोय. अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू. अतिशय सुरेख चेंडू फेकला होता. त्या ठिकाणी डॉट आलाय. जसे जसे डॉट चेंडू येतील तसा तसा मात्र दबाव वाढेल फलंदाज हरेश जाधववर. परंतु दबावाला झुगारून या ठिकाणी मात्र फलंदाजी करावी लागेल. या ठिकाणी टॅप केलंय. पहिली धाव वेगानं आणि सिंगल धावेवर समाधान मानावं लागेल. या ठिकाणी सिंगलना संघाची धावसंख्या धावपलकावर 38 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि आतापर्यंत विचार केला तर 38 धावा धावपलकावर लावल्यात. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत आर्यन मडवीनं आणि शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. कमबॅकिंग गोलंदाजी आतापर्यंत राहिली. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. त्या ठिकाणी क्षेत्र मात्र एक्स्ट्रा कव्हर खुलं होतं. त्याचा पुरेपूर फायदा उचलला अविनाशनं आणि अविनाशच्या बॅटमधून निघालेला पहिला मोठा फटका जो सलामीला आला होता त्याने मात्र आत्ता ठोकलाय चौकार. या चौकारानं संघाची धावसंख्या आपण विचार केला तर 42 धावा. षटकातील तर इथे मात्र रिवर्स
अटेंड केला. रिवर्स दुधारी तलवार म्हटलं जातं आणि या रिवर्सच्या फटक्यानं चांगला कमबॅकिंग केलं. पुन्हा एकदा जय भोले नेवाळी या संघानं. संघाची धावसंख्या धावपलकर आपण पाहतोय. पंच आताच्या चेंडूवर षटकार आहे की चौकार? षटकार. ओके. आणि या षटकारानं संघाची धावसंख्या धावपलकर आपण पाहतोय 48 धावा. शेवटचं स्लॉगवरचं षटक. यापुढील मॅच विनर वर्सेस विनर असेल याची नोंद घ्यायची आहे. स्लॉगवरचं षटक, हाणामारीचं षटक. या चौथ्या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल आई गावदेवी शिरवली संघाला. इथे मात्र धावचीच्या संधी आणि इथून मात्र विकेट सॅक्रिफाईस केली आहे. अजून एक धक्का लागलाय या परी 11 जय भोले नेवाळी या टीमला. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण हेमंत भोईरला पाहतोय. रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस केली कारण या ठिकाणी मात्र अविनाशला स्ट्राईक हवी होती आणि त्यासाठी मात्र विकेट सॅक्रिफाईस केली. 48 धावा धावपलकावर लावल्यात आतापर्यंत. लो फुलटोचा चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा उचलता आला नाहीये फलंदाजाला. या ठिकाणी मात्र अविनाश होता आणि या चुका कदाचित महाग ठरू शकतील कारण जो लो फुलटोचा चेंडू होता तो चेंडू सहज मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला असता, परंतु त्या ठिकाणी मात्र तसं काही घडलं नाहीये. झेलची संधी, या ठिकाणी मात्र झेल ड्रॉप होते. तोपर्यंत अवधी होता 2 धावा घेण्याचा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदिला आपण पाहतोय. 39 धावा उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आधी या गोलंदाजाचा वापर केलाय. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर ऑफस्ट्रिकच्या बाहेर राहिला. पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाईस केली असं वाटतंय. पंच आम्हाला डिसिजन लगेच कळवा. फलंदाज बाद आहे आणि इथून मात्र हेमंतला मैदान सोडावं लागेल. धक्का क्रमांक लागला तो 4था जय भोले नेवाळी या टीमला. खेळ शिल्लक आहे. धावपलकावर धावा लागल्यात आतापर्यंत 49 धावा.
नयन भोईराला या ठिकाणी मनगटी ताकदीचा वापर आल्या आल्या मात्र इरादे स्पष्ट केलेत. हा येतोय नयनच्या बॅट मधून तुंग षटकार. या ठिकाणी अविनाश होता. थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली. 6 धावा. अविनाशचा विचार केला तर 8 चेंडूमध्ये 19 धावांचं योगदान दिलंय. शेवटचा या सत्रातील चेंडू 55 धावा धावफलकावर लावल्यात. फटका चांगला आहे त्या ठिकाणी शतरक्षा दूरवरचा सरसावलाय. तोपर्यंत अवधी होता या 2 धावा घेण्याचा आणि या 2 धावेनं या ठिकाणी पहिलं सत्र कंप्लीट झालं. 57 धावा धावफलकावर लावल्यात आणि 58 धावांचं टार्गेट दिलंय ते आई गावदेवी शिरवली या संघाला. योगेशजी वाघ यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पाहत आपण पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेला आणि टोटल पाहत आपण 57 धाबा बनवल्यात. टीम परी 11 जय बोले नेवाली संघाने टोटल बनवल्या 57 धाबा. 58 टार्गेट सेट केला. पाहतो आपण पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला. दुसऱ्या सत्रामध्ये जाऊया. सुपला शॉट फेमस म्हटलं जातं ना योगेश वाघ यांच्याकडे जाऊया आपण. चला यानंतर मात्र विनर सामना खेळवला जाईल कारण नारायण संघाची दुसऱ्या ठिकाणी मॅच आहे. त्याच कारणाने आम्ही त्यांना मात्र विनर सामना खेळवला जाईल. नारायण संघ पण रेडी राहायचा आहे कारण हा सामना झाल्यानंतर लगेच आपण सामना खेळवणार आहे. चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं आहे कारण टायमर सेट असेल यावरती लक्ष असू द्या. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे सध्याच्या घडीला शिरवली या संघाचे. टोटल पाहता आपण 7:52 झाल्यात. टाइम अलर्ट असेल. 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटके फेकायचे. कदाचित 15 चे 16 मिनिटं झाले तर एक खेळाडू सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल. तेजस आणि त्याच्या सोबतीला रेवण्यात आलाय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज तुषार जाधव वाला. चला फास्टली गेलायचा. टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या कारण सध्याच्या टायमर तुम्ही सेट केलाय. पाहतो आपण 7 वाजून सध्याच्या घडीला 53 मिनिटं झाल्यात. चला मैदानाच्या आतमध्ये गाडी कुणाची टाकू नका. कदाचित पाणीवाला आलाय. जल है तो कल है. पाण्याची सेवा पाहता आपण. चांगले व्यक्तिमत्व एक प्रेमल स्वभावाचे पाहता आपण.
चला गेम स्टार्ट, गेम ऑन. पुढे एकदा सज्ज झाला, खोलात टाकलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न, खुरप्या शॉट पाहतो आपण, गॅप भरपूर मोठी आहे. ओहो, भरपूर भरपूर चांगला क्षेत्ररक्षण झालाय. शेवटच्या मुवमेंटला मात्र चेंडू स्टॉप केला. तोपर्यंत मातापात आपण 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धावीच्या मदतीने पाहतो आपण सध्याच्या घडीला आई गावदेवी शिरवलीचं संघ जाऊन पोहोचला 2 या आकड्यावरती पाहतो आपण. हो, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू वेगाने बीट करून जाईल. भरपूर चांगली गोलंदाजी पाहतो सध्या, वेगाने बीट करतोय गोलंदाज. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे, कारण 58 धावेचा पाठलांग करायचा ना, 58 धावेचा पाठलांग करत असताना सध्याच्या घडीला पाहता आपण आई गावदेवी शिरवली संघ जाऊन पोहोचला 2 या आकड्यावरती. कारण गोलंदाज भन्नाट वेग पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती. तुषार जाधवला पाहता आपण पुन्हा एकदा सज्ज झाला, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, या वेळेस मात्र थोडी गती कमी केली होती. हीच तर खासियत पाहतो या गोलंदाजाचे. आणि या वर्षामध्ये, या हंगामामध्ये फॉर्म मध्ये असणारा संघ पाहतो आपण. भरपूर चांगल्या ट्रॉफ्या या वर्षी पटकावल्यात. हो, पुन्हा एकदा वेगाने बीट करून जाईल. निगाहे काही और, निशाणा काही और पाहतो आपण. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. चेंडूवरती नजर ठेवणं गरजेचं असेल. बीट झालाय. तुषार भरपूर चांगली गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला. डॉट चेंडूची सांगता, 4 चेंडू फेकल्यात, 2 धाबा खर्च केलाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. 58चा पाठलांग करायचंय. पुन्हा एकदा सज्ज झालाय तुषार जाधव. हो, या वेळेस मात्र समोर मारलाय, क्षेत्ररक्षण आहे, झेल मात्र दमदार टिपलाय, स्वतःला झोकून दिलाय. पाहता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहता आपण दूध का दूध और पाणी का पाणी एमटीसीच्या माध्यमातून. आणि पहिला झटका लागलाय टीम आई गावदेवी शिरवली संघाला. मिनिटं होतात, अद्याप 3 मिनिटं खर्च केल्यात. गोलंदाज तुषार जाधवने, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. भूषण पाटीलला पाहतो आपण. चला फास्टली गेलायचा टीम शिरवली संघ, कारण विकेट जरूर आला नेवालीच्या खात्यामध्ये, खास करून तुषारच्या खात्यामध्ये हा विकेट जाईल. भरपूर चांगला प्रयत्न राहिला होता त्या ठिकाणी. काय ऍक्शन रिप्ले मध्ये पाहता आपण, समोर टाकला होता वेगाने, त्याच रीतीने वेगाने मारण्याचा प्रयत्न. फटका मात्र प्रॉपर होता, क्षेत्ररक्षणाने भरपूर. पुन्हा एकदा खोलात टाकण्याचा प्रयत्न, अपील जरूर केली आहे, कदाचित लाईन मिस केले. पंच हेच सांगत असताना तुषार या गोलंदाजाला लाईन मिस केली आहे. लेग बायच्या स्वरूपात सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने पाहतो आपण 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. आता समीकरणचा विचार केला तर आता मात्र पाहतो आपण चेंडू शिल्लक आहे 18 मध्ये बनवायचे आहेत. आई गावदेवी शिरवली या संघाला 55 धावा. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, काय बिघडेल पाहता आपण. भरपूर चांगला सामना रंगेल यात मात्र शंका नाहीये, कारण अजूनही मैदानाच्या आतमध्ये तेजस या फलंदाजाला पाहताय. तोपर्यंत मात्र क्षमता आणि या फलंदाजांमध्ये क्षमता, कधी सामना कलाटणी देऊ शकतो. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्रायकेनला फलंदाज भूषण पाटील. स्ट्रायकेनला
हो नयन आलाय, नयनचा मात्र स्वागत केलाय, फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टॉल उसूल केलाय, जाईल भूषण पाटीलच्या बॅटमधनं हा दमदार षटकार. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये पाहता आपण तुकाराम वाघ सर पाहता आपण भरपूर सारी मेहनत या स्पर्धेमध्ये 6 दिवस पाहता आपण. फेअर डिलिव्हरी असेल पाहता आपण, डीप होता चेंडू आणि षटकार आलाय, षटकाराच्या मदतीने पाहता आपण पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. आई गावदेवी शिरवली संघ जाऊन पोहोचला 1 गडी बाद 9 या आकड्यावरती पाहतो आपण. भरपूर फटका चांगला पाहिला पण भूषण या फलंदाजाच्या बॅटमधनं जरूर स्वागत केला नयनचं. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. नयनला पाहता आपण दुसऱ्या क्रमांकावरती. शॉट टापल्याचा चेंडू इनफिल्डच्या वरनं चपराक शॉट पाहतो आपण, मोजून मापून मारलेला हा षटकार. साला ठोकलाय षटकार, बॅक टू बॅक हा दुसरा भूषणच्या बॅटमधनं. हो पुन्हा एकदा भरपूर चांगला फटका, झेल होती, पकडायची होती, चेंडू जाईल सीमा पार, नॉन स्टॉप ब्लॅक स्क्रीनच्या समोर. 2 षटकारानंतर हा तिसरा चौकार पाहतो आपण. काय फटका, जाऊन पोहोचला. पहिल्या षटकामध्ये जरूर 3 धावा होत्या. ज्या रीतीने गोलंदाज नयन आला आणि त्या नयनचं स्वागत केला भूषण या फलंदाजाने. हो पुन्हा एकदा भरपूर चांगला फटका आणि योगेश सरांच्या माध्यमातून पाहतो आपण सुपला शॉट म्हटलं जातोय, येतोय बॅक टू बॅक हा दुसरा भूषणच्या बॅटमधला चौकार. तसा तुटून पडलाय नयन वरती. आता टोटल पाहता आपण नयनने 4 चेंडू फेकल्यात, 4 मध्ये खर्च केल्यात 20 धावा, म्हणजे नयन कुठंतरी महागडा ठरला. पाहतो आपण 58 धाबेचं पाटलाईन करायचं होतं आई गावदेवी शिरवली संघाला. टोटल पाहता आपण दुसरा षटक सुरू आहे आणि टोटल 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचला आई गावदेवी शिरवली संघ. आता थोडीशी रणनीती आखावी लागेल टीम नेवालीला, कारण नयनच्या षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकाचे. स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा सज्ज झाला भूषण हा फलंदाज. भूषण पाटीलला पाहता आपण स्ट्रायकिंगला सज्ज झाला. चला वेळ भरपूर खर्च करता आपण, यावरती लक्ष असू द्या कारण टाइम अलर्ट असेल. पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. पाहतो आपण 7:53 सुरुवात झाली होती, आता 8:02 झाल्यात. हो फसवला यावेळेस मात्र रणनीती थोडीशी आखवली आहे. पाहतो आपण 5वा चेंडू डॉट फेकला नयनने. आता सुटकेचा निस्वाद घेतला असेल गोलंदाज नयनने. पाहतो आपण सध्याच्या घडीला मॅच बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. टोटल पाहता आपण धापटलावरती धाबा जोडल्या गेल्यात. 58 बनवायच्या होत्या, 23 बनल्यात, अजूनही बनवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 35 बनवायच्या आहेत. टीम शिरवलीला खोला टाकला, पार्टनरशिप केलाय, क्षेत्ररक्षण हे झालं रचलंय आणि त्या जाल्यामध्ये अखेर सापडलाय भूषण पाटील. शिरवली संघाला लागलाय हा दुसरा झटका.
कारण पाहता आपण 7:53 सामना सुरू झाला होता. आता टोटल पाहता आपण 8:04 झालेत. 11 मिनिटं खर्च केल्या 2 षटक फेकण्यासाठी. चला स्पीडअप करायचा कारण टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. टोटल पाहता आपण पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्यात सध्याच्या घडीला 23. आता समीकरणचा विचार केला चेंडू शिल्लक 12 आणि 12 मध्ये बनवायच्या टोटल 35 धावा आई गावदेवी शिरवली संघाला. कारण या मॅचचा पाहतो आपण टर्निंग पॉइंटचा अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळाडू आहे तेजस जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत सहजासहजी शिरवली संघ सामना सोडू शकत नाही. पाहतो आपण मजा येईल या सामन्यामध्ये. देऊया दोन्ही संघाला शुभेच्छा. एका साईडला नेवाली तर एका साईडला पाहतो आपण शिरवली संघ. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाजी मार्क वरती. 3ऱ्या क्रमांकाचा हेमंत भोईर आलाय गोलंदाजी मार्क वरती. हा सामना रंगस्थितीमध्ये निर्माण झालाय. पहिल्या षटकामध्ये जरूर पाहतो आपण 3 होत्या. त्यानंतर नयन आलाय. नयनने 20 धावा खर्च केल्यात. समीकरणचा विचार केला चेंडू शिल्लक 12 मध्ये बनवायच्या टोटल 35 धावा टीम शिरवली संघाला. पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्ट्रायकरला फलंदाज तेजस हो बीट करून जाईल. फिरवलाय चेंडू. पाहतो आपण पहिला चेंडू मात्र डॉट केला. डॉट चेंडू जेवढे येतील ना मैदानाच्या आतमध्ये तेवढा सध्याच्या घडीला दबाव निर्माण होईल टीम शिरवलीवरती. अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहता आपण तेजस. या सामन्यामध्ये जो कोण असेल ना नेवालीच्या विरोधात पाहता आपण तो म्हणजे तेजस असेल. या मॅचची मात्र गोल्डन विकेट असेल. तेजसवरती जबाबदारी. हो भरपूर चांगला फटका पायडल सिप केलाय. भांडी कशा शॉट पाहतो आपण आणि यावेळेस मात्र येतोय दमदार चौकार तेजसच्या बॅटमधनं. योगेश वाघ सर पुढच्या सत्रामध्ये निश्चितच जोडले जातील. कारण ते असले ना एवढी मजा येते ना विचारू नका. कारण ते आहेत तसे हसवत्यात नुसते हसवत राहतात आणि स्वतःही पाहता आपण नेहमी त्यांच्या चेहऱ्यावरती पाहाल ना आपण हसू असतो. असेच व्यक्तिमत्व पाहिजेत. पाहता आपण कभी खुशी कभी गम. ओ पुन्हा एकदा तेजसच्या बॅटमधनं हा धमाका. तुन्ना गेंद कहा गई मुन्ना. गेंद गई भाई तारा मंडल. 6 रनों बिग हिट षटकार. आता मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण 12 मध्ये बनवायच्या त्या 35 धाबा. टोटल पाहता आपण धावपटलावरती धाबा जोडल्या गेल्यात. 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. समीकरणचा विचार केला चेंडू शिल्लक 9 आणि 9 मध्ये बनवायच्या टोटल 25 धाबा आई गावदेवी शिरवली संघाला. मी म्हंटल होतं नेवालीच्या मधील कोण जर उभा असेल ना तो तेजस आहे. पाहतो आपण या मॅचची गोल्डन विकेट पाहता आपण कॅरी करेल का गोलंदाज. दबावाखाली सध्याच्या घडीला पाहतो आपण कारण 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके पाहिल्यात तेजसच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा सज्ज झाला. समीकरणचा विचार केला चेंडू शिल्लक 9 मध्ये बनवायच्यात 25. पुन्हा पाहतो आपण कारण सध्याच्या घडीला गोलंदाजावरती दबाव पाहतो आपण. हेमंत भोईर पाहतो आपण गोलंदाजी मार्क वरती 3ऱ्या क्रमांकाचा. पुन्हा एकदा खोलात टाकला होता. खोदून काढला. क्षेत्ररक्षण आहे. एका टप्प्यावरती चेंडू उचललाय फेकलाय. भरपूर चांगलं राहिलंय सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षण. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पहिले आपण धावपटलावरती धाबा लागल्या गेल्यात 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. समीकरणचा विचार केला चेंडू शिल्लक 8 मध्ये बनवायचा टोटल 24 धावा. कारण 58 धावेचा पाठलाग करायचा होता. 34 धावा लागल्या गेल्यात. अजूनही 24 बनवायच्या आहेत 8 मध्ये. स्ट्रायकरला सज्ज झालाय फलंदाज परेश गायकर. पाहता आपण स्ट्रायकरला हे 2 चेंडू भरपूर काय सांगून जातील टीम शिरवलीला.
हो यावेळेस मात्र पाहत आपण थोडासा वेगाने टाकण्याचा प्रयत्न, लाईन थोडीशी मिस केली गोलंदाजाने, खराब चेंडू टाकलाय, सिंगल आली आहे, सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल पाहत आपण 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. पुन्हा एकदा समीकरण चेंज झालाय, चेंडू शिल्लक आहेत 8 मध्ये बनवायच्या 23 धावा. हे दोन चेंडू निर्णायक असतील. ओ या वेळेस मात्र तडाका, चिली फिटकारी, लेमन गुटका, बॉलर मोकार आणि बॅटर ठोकार, ठोकला या षटकार. तो भाई क्रिकेट पे करो, लड़कियों में क्या रखा है, प्रेम करना है तो भाई क्रिकेट पे करो, लड़कियों में क्या रखा है भाई, और दिल लगाना है तो भाई बैट को दिल लगाओ, इस लड़कियों में क्या रखा है. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. आता चेंडू शिल्लक आहे 7 आणि 7 मध्ये बनवायच्या सध्याच्या घडीला टोटल 17 धावा. आज समीकरण पाहतो आपण 12 मध्ये बनवायच्या त्या 35, ज्या ठिकाणी मात्र पाहतो आपण काय गोलंदाजी खराब करतोय सध्याच्या घडीला. हो लिंबू फिरवचा पर्यंत काय सांगायचं आहे. हा फिरय लिंबू, काय सांगायचं आहे, नको जीव झालाय. तेजस हुशाराकडे आयो लिंबू फिरवायला लागलाय. पुन्हा एकदा तयार, राईट मोड विकेट. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, मोठा फटका मारायचा होता, मिस केले. शेवटचा चेंडू आलाय डॉट. पुन्हा एकदा रंगस्थितीमध्ये निर्माण झालाय सामना. एका साईडला पाहतोय शिरवली संघ, तर एका साईडला पाहतो आपण नेवाली संघ. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत, 6 मध्ये बनवायचे टोटल 17 धावा. चला टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. भरपूर सारा वेळ खर्च केलाय, कारण हा सामना रफ आणि टफ पाहतो आपण. याच कारणाने हा सामना पाहतो आपण रंगस्थितीमध्ये निर्माण झालाय सध्याच्या घडीला, कारण या षटकामध्ये भरपूर सारा वेळ खर्च केला. चला फास्टली खेळायचा आहे नेवाली संघ. हरीश जाधव थोडासा फास्टली खेळायचा आहे, कारण भरपूर सारा वेळ खर्च केलाय या षटकामध्ये आपण. चला जर जास्त वेळ घेतला तर एक खेळाडू सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल. टीम नेवाली संघ. चला नेवाली संघ, आपल्याकडे फक्त 2 मिनिटं आहेत. जर 2 मिनिटाच्या आतमध्ये षटक फेकला नाही तर एक खेळाडू सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये निश्चितच आणावा लागेल. फक्त 2 मिनिटं आहेत. आता पेनल्टीला सामोरं जावं लागेल आपल्याला, कारण भरपूर सारा वेळ खर्च केलाय आपण. आता टोटल पाहता आपण धावपटलावरती धाबा जोडल्या गेल्यात 41 धाबा. अजूनही समीकरणचा विचार केला, चेंडू शिल्लक आहेत. खरड ग्रामपंचायतचे माजी सरपंच पाहता आपण आदरणीय धर्मा भाग्यवंत साहेबांचा आगमन झालाय. हार्दिक हार्दिक मनपूर्वक या MLA ट्रॉफी मध्ये आपला स्वागत है. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, क्योंकि मैदान के अंदर आग लग चुकी है. आदरणीय उमेश भोईर साहेबांचा आगमन झाला. या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आदरणीय किशोर तोरवे साहेबांचं आगमन झालंय, करूया स्वागत. हो बॅटची कडन, या मॅचची गोल्डन विकेट. तेजसला परतावा लागेल, झटका लागलाय टीम शिरवली संघाला. हा तिसरा. कारण टाइम अलर्ट झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. आर्यन मडवी आलाय मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण, कारण एका साईडला विकेट सुद्धा पडतात. त्यानंतर वेळ थोडासा भरपूर खर्च झाला. या षटकामध्ये पाहतो पुन्हा एकदा विकेट आली आहे पहिल्या चेंडूवरती, आणि या मॅचची गोल्डन विकेट पाहिली आपण. आता मैदानाच्या आतमध्ये सामना रंगस्थितीमध्ये पाहतो आपण. हा पलटवार करेल का नेवाली संघ, यावरती लक्ष लागला गेला सध्याच्या घडीला नेवाली संघाच्या पाठीराख्यांचे.
पुन्हा एकदा खोलात होता पाहतो आपण समोर या बॉडीवरती होता एक धाव तर वेगाने झाले पूर्ण दुसरीचा प्रयत्न नसेल पाहतो आपण एकच धाव पुन्हा एकदा पाहतो आपण समीकरणचे धावपटलावरती धावा लागला गेला 42 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ आता समीकरण पाहत आपण सध्याच्या घडीला चेंडू शिल्लक आहेत 4 मध्ये बनवायच्या टोटल 16 धावा 4-16चा समीकरण या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल हो या वेळेस मात्र पाहतो आपण समोर होता फेकून दिलाय म्हटलं जातो ना तुन्ना तुन्ना गेंद कहा गई मुन्ना गेंद गई बाई तारा मंडल छेर निकले बिगिट षटकार कारण दोन्ही संघ पाहता आपण एकाच ताकदीचे कारण मैदानाच्या आतमध्ये आग लागली आहे गोल्डन षटकार आलाय पाहतो आपण स्ट्रायकरला सज्ज झालाय फलंदाज पुन्हा एकदा परेश गायकरच्या बॅटमधून आलाय गोलंदाज सज्ज झालाय पुन्हा एकदा अविनाश जाधव पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पडल्यानंतर थोडासा डीप राहिला विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय अविनाश पुन्हा एकदा कमबॅक करतोय सध्याच्या घडीला चेंडू शिल्लक आहे 2 आणि 2 मध्ये बनवायच्या दत्ता 10 धावा टीम आई गावदेवी शिरवली संघाला कारण मैदानाच्या आतमध्ये रंगस्थितीमध्ये सामना पाहतो आपण कारण दोन्ही संघाच्या माध्यमातून आता दोन्ही संघाच्या फासफूस करतात हो यावेळेस मात्र पाहताय पुन्हा एकदा खराब चेंडू टाकलाय वाईट चेंडू फेकलाय म्हणजे पाहतो आपण पुन्हा एकदा सामना जिवंत आहे मैदानाच्या आतमध्ये चेंडू शिल्लक आहेत पाहतो आपण 2 आणि 2 मध्ये बनवायच्या सध्याच्या घडीला धावा 9 धावा टोटल पाहता आपण 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड पुन्हा एकदा पाहतो आपण भरपूर सारा वेळ जरूर खर्च केला या सामन्यामध्ये सामनाही तेवढा पाहता आपण कुशिवली नगरीमध्ये सध्याच्या घडीला आग लागतीये हो आणि ती आग मात्र आता सध्याच्या घडीला विझवली आहे गोलंदाज पाहतो आपण अविनाश जाधवच्या माध्यमातून कारण या मॅच मध्ये पाहतो आपण सध्याच्या घडीला पकड मजबूत केली आहे टीम नेवाली संघाने कारण आता एक चेंडू एक मध्ये बनवायचे आहेत 9 धावा आता एक मध्ये बनणार नाहीयेत 9 सामना भरपूर चांगला राहिला चला फास्टली केल्याचा एक चेंडू आणि 9 धावेची गरज चला शेवटचा चेंडू शिल्लक आहे चला भरपूर सारा वेळ खर्च करता नाही ना आपण कारण ऑलरेडी भरपूर सारा वेळ खर्च केला चला हरेश जाधव थोडासा कॉपरेट करायचा हरेश आपण कारण भरपूर सारा वेळ खर्च केला शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि शेवटच्या चेंडू मध्ये 9 धावेची गरज आहे आता चमत्कारच कोणता निंबू फिरायला तर कार्यक्रम होईल काय कडे हो खोलात टाकलाय भरपूर चांगला फटका पाहतो आपण आणि या फटक्याला आता काही महत्व नाही आहे अभिनंदन टीम नेवाली संघ भरपूर चांगला सामना राहिला होता आणि या सामन्याचा सामना वीर ठरलाय पाहतो आपण ज्याची चांगली कामगिरी राहिली आहे राहुल जाधव ठरलाय कारण त्याने तब्बल 8 चेंडूमध्ये 28 धावेचे योगदान दिलं चला या नेवाली संघाचा संघनायक आपण लगेच यायचं आपण नाणेफेकीसाठी हरेश जाधव थोडासा कॉपरेट करायचा कारण भरपूर सारा वेळ खर्च केला या सामन्यामध्ये आपण चला नाणेफेकीसाठी यायचा संघनायक